सर्वसामान्यांचं कार खरेदी करण्याचं स्वप्न आता काहीसं महागणार आहे, कारण अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मोटार वाहन करात 1% वाढ करण्याचा प्रस्ताव मांडलाय। सध्या वैयक्तिक वापरासाठी असलेल्या सीएनजी आणि एलपीजी चारचाकी वाहनांवर त्यांच्या किमतीनुसार 7 ते 9% दरानं मोटर वाहन कर आकारला जातो। आता या करात 1%ची वाढ करण्याचा प्रस्ताव आहे। या दरवाढीमुळे राज्य सरकारला 150 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे। यामुळे चारचाकी खरेदीचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांना काहीसा फटका बसणार आहे। सध्या व्यक्तिगत मालकीच्या परिवहनेतर चारचाकी सीएनजी व एलपीजी वाहनांवर वाहन प्रकार आणि किमतीनुसार 7 ते 9% दराने मोटार वाहन कराची आकारणी केली जाते। या कराच्या दरामध्ये 1%नी वाढ प्रस्तावित करीत आहे। सदर वाढीमुळे राज्याला 25-26 मध्ये 150 कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे। राज्यात 30 लाखापेक्षा अधिक किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वाहनांवर 6% दराने मोटार वाहन कराची आकारणी करण्याचे प्रस्तावित आहे। मोटार वाहन कराची कमाल मर्यादा ही 20 लाखाची होती, ती आता 30 लाख रुपये करण्याचे प्रस्तावित आहे। कमाल मर्यादेत प्रस्तावित वाढीमुळे 2025-26 मध्ये राज्याला सुमारे 170 कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल मिळेल असे अपेक्षित आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।